नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी PM किसान सन्मान निधी योजनेची KYC करायची आहे आधारची 23वा हप्ता मिळवण्यासाठी, त्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत आणि काय बदल झालेले आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर KYC आता नवीन पद्धतीने कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ छोटीशी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, प्ले स्टोअरवरती तुम्हाला हे ॲप पाहायला मिळेल, PM किसान गोल नावाचं। याला इथून आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। नाही भेटत आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्याची लिंक तुम्हाला भेटणार आहे। आता हे एक ॲप आपल्याला इथून इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आधार फेस RDचा ॲप इन्स्टॉल करायचा असतो। तर या प्रकारचा ॲप आहे आधार फेस RD, हे पण तुम्हाला इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ॲपला ओपन करताना आपल्याला काही परमिशन्स मागेल। तर आता इथे आपल्याला जे परमिशन मागताय, तर इथे आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे आपण परमिशन देतोय, जेव्हाही आपण हे ॲप ओपन करणार आहे तेव्हा ज्या काही परमिशन पाहिजे तेव्हा ॲप उघडण्यापुरतंच आपण देतोय। आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे प्रायव्हसी पॉलिसी, इथं क्लिक करायचं आहे। खाली घ्यायचं आपल्याला, पूर्ण खाली घ्यायचं आहे, जसं की आपण आता ही पॉलिसी पूर्ण वाचलेली आहे। त्यानंतर वरती एक ऑप्शन पाहायला मिळेल बघा, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। जी काही पॉलिसी आहे ही इथं वाचलेली नाही आहे म्हणून ते एरर येत असतं। आता इथे आल्यानंतर आपल्याला भाषा निवडायची, इंग्लिश आणि हिंदीचं आपल्याला ऑप्शन मिळालेलं आहे। तर आपण इथं इंग्लिश सिलेक्ट करतोय, तुम्हाला जी सोपी वाटेल ती सिलेक्ट करू शकता। इंग्लिश सिलेक्ट झाली। आता इथे आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता एक पॉपअप येईल, त्या पॉपअपला फक्त इथं ओके करा। आता इथे बघा अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इनचा ऑप्शन आहे। आता तुम्ही जर इथं ऑलरेडी लॉग इन केलं असेल तर इथे तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन भेटेल, पण आता इथे लॉग इन नाही आहे म्हणून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। आता इथे आपल्याला बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन ID टाकायचं। तर जनरली आपल्याकडे आधार नंबर असतो, तर आधार नंबर टाकल्यानंतर फेशियल KYC लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या बटनावरती क्लिक केल्यानंतर आधार फेस RDचं जे ॲप आहे ते ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे। आता तुम्हाला तुमचा चेहरा या सर्कलमध्ये आणायचा आहे। समोरचा कॅमेरा ओपन करून त्यांचा फेस समोरच्या कॅमेऱ्याने स्कॅन करा, कारण आपण सेल्फी कॅमेऱ्याने स्कॅन करतो तर लवकर स्कॅन होतं फेस। आता तुम्हाला इथे लॉग आउट दिसतंय, म्हणजे आपण ऑलरेडी लॉग इन झालेलो आहे आणि इथे डॅशबोर्ड दिसतंय। तर आपल्याला काय करायचं आहे, ते डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे की आपल्या कोणतं स्टेटस पेंडिंग दाखवते किंवा KYC वगैरे पेंडिंग दाखवतं की यासाठी। आता इथे तुमच्या सोबतची सर्व डिटेल पाहायला मिळतील, रजिस्ट्रेशन ID सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि खाली बघा तुमचं स्टेटस। तर तुम्हाला इथे खालच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे। आता सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्ण डिटेल्स इथे पाहायला मिळणार आहे। आपला पत्ता असेल, नाव असेल, रजिस्ट्रेशन ID असेल आणि स्टेटस आपल्याला खाली पाहायला मिळणार आहेत। आता इथे सर्व यस दिसतंय तरीसुद्धा आपल्याला स्टार्ट KYCचा ऑप्शन पाहायला मिळणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जो पिन सेट केलेला आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर एक कन्फर्मेशन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं फेस स्कॅन होण्यासाठी आधार फेस RDचा ॲप ओपन होणार आहे आणि आपलं फेस स्कॅन झालं की मग आपल्याला अशी इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे। आधी आपल्याला दाखवत होतं की KYC कंप्लीटेड म्हणून, पण आता हे थोडंसं बदल यामध्ये झालेलं आहे, म्हणजे आपल्याला 2 वेळा आता फेस स्कॅन करायला लागणार आहे। तर ही माहिती आपल्याला त्यानंतर पाहायला मिळते, इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे, नाव आपलं दिसणार आहे, त्यानंतर लिहिलेलं असणार आहे खाली युअर KYC हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली आणि त्यानंतर इफ स्टेटस नॉट विजिबल इन द ॲप ऑर रिपोर्ट्स, म्हणजे जर आपल्याला स्टेटस दिसत नसेल की KYC कंप्लीटेड झाली आहे तरीसुद्धा घाबरायचं कारण नाही आहे। हे अपडेट होण्यासाठी 24 घंटे लागू शकतात असे इथे लिहिलेलं असणार आहे आणि आपला खाली रजिस्ट्रेशन जो नंबर असतो आपला PM किसानचा तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे थोडासा एक बदल झालेला आहे यामध्ये आणि शेतकऱ्यांना कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आपण हा नवीन एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।